एके दिवशी एका छोट्या सुंदर गावात एक गोड आजी राहत होती. आजीच्या घराभोवती हिरवीगार झाडं, रंगीबेरंगी फुलं आणि चिवचिव करणारे पक्षी होते. आजी खूप प्रेमळ आणि दयाळू होती. एके दिवशी सकाळी आजी हळूच म्हणाली, "अरे वा, खूप दिवस झाले माझ्या नातीला भेटून. आज मी तिच्याकडे जाऊन येते." आजीने आपली छोटीशी पिशवी घेतली आणि जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने निघाली. जंगलात खूप मोठमोठी झाडे होती. पक्षी चिवचिव करत होते आणि थंडगार हवा वाहत होती. थोडं पुढे गेल्यावर अचानक एक कोल्हा समोर आला. "आजी, आज मी तुला खाणार." आजी घाबरली नाही. ती हसत म्हणाली, "अरे कोल्ह्या, मी आत्ता खूप बारीक आहे. मी आधी नातीकडे जाऊन लाडू पेढे खाऊन जाड होऊन येते, मग मला खा." ठीक आहे, जा, पण परत यायला विसरू नको." आजी पुढे चालू लागली. थोड्या वेळाने एक मोठा वाघ भेटला. "आजी, आज मी तुला खाणार." "अरे वाघा, मी आधी नातीकडे जाऊन जाड होऊन येते, मग मला खा." "ठीक आहे, जा." शेवटी आजी नातीकडे पोचली. नाती धावत आली. "आजी, आजी, तुम्ही आलात." आजी आपल्या मुलीकडे आली. 2-3 दिवस राहिली. लाडू पेढे जलबी असं आजीने भरपूर खाल्लं. आजी मस्त जाड झाली. आजीने सर्व गोष्ट नातीला आणि मुलीला सांगितली. "आजी, माझ्याकडे एक मस्त उपाय आहे." तिने एक मोठा भोपळा आणला. "आजी, तू यात बस. मी तुला सुरक्षित घरी पाठवते." आजी भोपळ्यात बसली आणि भोपळा टुणूक टुणूक करत जाऊ लागला. "चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक, आजी जाते गावाकडे, टुणूक टुणूक." कोल्हा म्हणाला, "भोपळ्या, भोपळ्या, आजी दिसली का?" "नाही रे नाही." तर वाघ म्हणाला, "आजी दिसली का?" "नाही रे नाही." भोपळा टुणूक टुणूक करत पुढे गेला आणि आजी सुरक्षितपणे घरी पोचली. आजी हळूच बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. ती हळूच म्हणाली, "देवा, धन्यवाद. मी सुरक्षित घरी पोचले." आजी प्रेमाने म्हणाली, "हुशारी आणि चातुर्याने मोठ्या संकटातूनही सुटका करता येते." मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली का? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. नमस्कार.